होणारे टेस्ट ज्या असतात त्या पाहते, बरोबर. मग आता त्यामधली फर्स्ट जी आहे ती आपण ऍब्रेजन टेस्ट ऑन ऍग्रीगेट पाहिलेलं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला बुक्स मधले पीडीएफ दिसत असेल स्क्रीनवरती बघा. त्यामध्ये पहिलं जे आहे ते मॅक्झिमम ऍग्रीगेट काय आहे, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन 16%, बिटुमिनस कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन 30%, बिटुमिनस सरफेस ड्रेसिंग ऑन थिन प्रीमिक्स कार्पेट कन्स्ट्रक्शन 40% आणि वॉटर बाउंड मेकॅडम कन्स्ट्रक्शन 50%. हे जे आहे ते पर्सेंटेज, जे आन्सर तुमचं येतं ते पर्सेंटेज मध्ये म्हणजे सीबीआरचं पण पर्सेंटेज मध्ये, आणि जे आपण सेकंड टेस्ट म्हणजे टेस्ट ऑन ऍग्रीगेट मधली पहिली टेस्ट बघितली ऍब्रेजन, त्याचं पण टेस्टिंग ऑन ऍब्रेजन टेस्ट इन ऍग्रीगेट ती पण पर्सेंटेज मध्ये. आता आपण आज सेकंड टेस्ट पाहणार आहे, जी सेकंड टेस्ट आहे इम्पॅक्ट टेस्ट ऑन ऍग्रीगेट. तर इम्पॅक्ट टेस्ट बघा तुम्हाला स्क्रीनवरती त्याचं इन्स्ट्रुमेंट दिसत असेल, एक डायग्राम दिसतंय राईट हँड साइड बुक मध्ये. त्यामध्ये बघा एक हॅमर दिसतोय, व्हेकल गाईड्स दिसत आहेत. हॅमरची जी विड्थ आहे ती किती 100 mm डायमीटर आहे. हॅमर जो आहे तो हॅमर किती हाईट वरून सोडतोय आपण मटेरियल वरती म्हणजे ऍग्रीगेट वरती, तर 380 mm. ओके, 380 mm हाईट वरून सोडतोय. 50 mm जी आहे ती तुमची कशाची हाईट आहे, तर तुमची ऍग्रीगेट जी आहे ती विड्थ त्याची डेप्थ आहे. एक कप आहे, त्या कपामध्ये तुम्ही काय केलेले तर ऍग्रीगेट घेतलेले, त्यावरती तुम्ही 380 mm हाईट वरून हॅमर जो आहे तो सोडतोय. सर्क्युलर बेस प्लेट आहे खाली एक, आणि लिफ्टिंग हँडल, जो हँडल कशाला त्या तुमचा जो हॅमर पकडतो ना त्या हॅमरला अडकवलेला असतो. आता तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ दाखवेल त्यावेळेस तो कसा सोडायचा, काय कसा पडतो तो, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला समजून येते. मी व्हिडिओ दाखवतोय, व्हिडिओ दाखवत असताना तुम्हाला ती एक्सप्लेन करत जाईल आणि मग थेरॉटिकल पार्ट कडे आपण जाऊया. इम्पॅक्ट टेस्ट. ओके, इम्पॅक्ट टेस्ट कशासाठी आहे, काय आहे ते सर्व तुम्हाला एकदा मी सांगेन. ठीक आहे. दिसते स्क्रीन? Yes, sir. बघा आता हा जो कप घेतलेला आहे तुम्हाला अगोदर फर्स्ट पुढे थोडस पाठीमागे जाऊया. ही जी आहे ती ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्टिंगची मशीन आहे, बरोबर. हा जो आहे तो स्टील कप आहे. हा स्टील कप जो असतो त्याचा डायमीटर जो असतो तो 75 mm असतो. ओके, 75 mm. यामध्ये तुम्हाला ऍग्रीगेट घ्यायची असते. ओके, डेप्थ किती असेल 50 mm. बघा ते टेप दाखवतायत, टेप लावून दाखवतायत. ह्याचा डायमीटर 102 mm असेल, जो खाली कोन असतो तो, आणि त्याची डेप्थ जी असेल ती पण 50 mm. वरती जो आता हॅमर दिसतोय बघा, हॅमरची हाईट दाखवतायत, कारण फॉल ऑफ हॅमर 380 किंवा 380 प्लस ऑर मायनस 5 mm. बघा आहे का 380, तुम्हाला टेपने दिसत असेल. बघा सीव जे आहे त्या 12.5 mm चे आहे आणि एक 10 mm चे. सीव म्हणजे काय चाळणी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. आता त्यामधून आपल्याला काय करायचे, ऍग्रीगेट पास करायचे, बरोबर. आणि ही जी सीव आहे ती आहे किती सांगितलेले, बॅलन्स मशीन म्हणजे वेट करतो आपण यावरती, बरोबर. आता आपण घेऊयात ऍग्रीगेट म्हणजे सॅम्पल घेऊया.
आता ही जी ऍग्रीगेट घेतोय आपण, ती ऍग्रीगेट घेत असताना 12.5 mm ह्या सीयू मधून 12.5 mm सीयू मधून ती पास झाली पाहिजे ऍग्रीगेट. ओके. आणि 10 mm वरती रिटेन झाली पाहिजे. ओके, लक्षात येते. त्यानुसार आपण जे आहे ते ऍग्रीगेट घेणार आहे. जाऊयात पुढे. आणि मग नंतर त्याचं वेट जे आहे ते आपण वेट करणार. पाहूयात पुढे व्हिडिओमध्ये. बघा, एक पॅन घ्यायचा. त्या पॅन मध्ये मग तुम्ही जे आहे ते सीव घ्यायची 12.5 ची आणि त्याच्यामध्ये तुमचं जे आहे ते मटेरियल ऍग्रीगेट जे आहे ते टाकायचं. ओके, ऍग्रीगेट टाकली आपण, प्लेस केली त्यामध्ये. मग आता सिविंग करा. सिविंग करणे म्हणजे चाळणे. 12.5 मधून बघा ही सीव मधून ऍग्रीगेट पडते खाली. सिविंग केल्यानंतर दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. आता हे सिविंग केलेली ऍग्रीगेट आपण कशामध्ये टाकणार? 10 mm ची आपली जी सीव आहे त्याच्यामध्ये प्लेस करणार, जी 12.5 मधून पास आउट झालेली आहे. म्हणजे आता ही 10 mm वर आपल्याला काय करायचे? रिटेन करायचे. किती राहते ते पाहिजे आफ्टर सिविंग ऑफ 10 mm सीव. म्हणजे 12.5 mm च्या चाळणीमधून आपण ऍग्रीगेट पास केली. ती ऍग्रीगेट पास झालेली आपण म्हणजे साईडला केली. मग नंतर जी रिटेन राहिलेली ऍग्रीगेट आहे, सॉरी पास झालेली ऍग्रीगेट आहे, ती कशावरती घेतली? 10 mm च्या सीव वरती. 10 mm च्या सीव वरती घेतल्यानंतर त्याच्यामधून जी पासिंग झाली ती आपण साईडला करणार. जी रिटेन करतोय ते घेणार. ओके. ठीक आहे. ही आता 10 mm च्या ह्याच्यावरती राहिलेली रिटेन राहिलेली ऍग्रीगेट आहे. बरोबर. आता आपल्याला आता ही जी ऍग्रीगेट आहे ती ऍग्रीगेट ऍक्च्युली साईटवरची ऍग्रीगेट आहे. बरोबर. मग ही साईटवरची ऍग्रीगेट असल्यामुळे त्याच्यामध्ये काय असेल? मॉइश्चर कंटेंट असेल. म्हणजे पाऊस पडल्यामुळे किंवा पाणी लागल्यामुळे ऍग्रीगेटला काय झालेलं असेल? मॉइश्चर आलेलं असेल. मॉइश्चर होणे म्हणजे काय? तर ती ऍग्रीगेट ओली होणे. मग ही ऍग्रीगेट आपल्याला पहिल्यांदा ड्राय करून घेतली पाहिजे. मग ती ड्राय करण्यासाठी आपण ओव्हनचा यूज करतो. काही जणांच्या घरामध्ये ओव्हन वगैरे असेल, तुम्ही पाहिलं असेल, एखादं आपलं फ्रूट असेल किंवा सॉरी आपलं जर पदार्थ वगैरे असेल त्याला जर हे करायचं असेल तर आपण ओव्हन मध्ये वगैरे हे करतो. बरोबर. त्याचप्रमाणे लॅब टेस्ट मध्ये ओव्हन असतो. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजवरती वगैरे याल, तुम्ही पाहिलेलं असेल ओव्हन वगैरे. त्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये ही जी ऍग्रीगेट आहे ती आपण त्याला कमीत कमी 4 तास ठेवणार. किती? 4 आवर्स. म्हणजे त्यातला मॉइश्चर कंटेंट जो आहे तो जाणार. मग ते 105 डिग्री ठेवा, 107 ठेवा, 110 ठेवा. ठीक आहे. बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ओव्हन आहे. त्या ओव्हन मध्ये आपण काय करतोय? तर ही ठेवतोय. बघा तिथे वरती दिसतंय 108 डिग्री सेल्सिअस, 107 डिग्री सेल्सिअस. चार तासानंतर आपण तो ड्राय ओव्हन मधून काढलेला आहे. ओके. म्हणजे ड्राय झालेली आहे ऍग्रीगेट आणि त्यात आपण घेऊन आलेलो. आता आपण हे जे ऍग्रीगेट आहे ती आपली कोन मध्ये ठेवणार. आधी कोनचं वेट करा बॅलन्स शीट वरती. झिरो केलं म्हणजे कोण ठेवल्यानंतर वेट. आता त्यामध्ये आपण काय करणार? ऍग्रीगेट 3 लेअर मध्ये भरणार. 3 लेअर मध्ये भरत असताना कसं करणार? तुम्ही म्हणा सर 50 mm ची हाईट आहे. बघा हा रॅमर जो आहे तो छोटासा, त्यानं पहिल्या रोलला काय करणार? म्हणजे पहिल्या जो लेअर आहे त्याला काय करणार? 25 वेळा टॅम्पिंग करायचं. तो जो छोटा तुमचा टॅम्पर आहे किंवा रॅमर आहे त्यात. हा दुसरा लेअर. दुसऱ्या लेअरला पण सेम 25 वेळा टॅम्पिंग करा तुम्ही. आणि आता पुन्हा तिसरा लेअर टाकणार, त्याला पण 25 वेळा टॅम्पिंग करायचं. म्हणजे काय? जर जे व्हाईट्स असतात ते व्हाईट जे आहेत ते कमी व्हावेत म्हणून आपण टॅम्पिंग करतो. म्हणजे कॉम्पॅक्शन केल्यानंतर ऍग्रीगेट जी आहे ती एका लेअर मध्ये व्यवस्थित बसते. आणि हा तिसरा लेअर टाकलेला आहे आणि तिसऱ्या लेअरला पण आपण काय करतोय? तर टॅम्पिंग करतोय. ओके. आणि आफ्टर टॅम्पिंग ऑफ थर्ड लेअर
स्ट्रेट करा, म्हणजे जो आहे तो तुम्ही बरोबर एका लेवलला तो कोन करा आणि त्यानंतर बॅलन्स शीट वरती त्याचं वेट. आता कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला हे वेट लागेल, किती आलं 3.5 सॉरी 357.7. बघा वेट ऑफ ओहन ड्राईड सॅम्पल ए इज इक्वल टू किती आलं आपलं तर 357.7 ग्रॅम. ओके, आता हे जे कोन मध्ये घेतलेलं आहे ते कप मध्ये टाकलं. ओके, ऍग्रिगेट. आणि आता एकदा पुन्हा त्याला टॅम्पिंग करा थोडस. 25 वेळा नंबर ऑफ ब्लोज किंवा नंबर ऑफ टॅम्पिंग किती वेळा करणार 25 वेळा. ठीक आहे, आफ्टर ते केल्यानंतर त्याला फिक्स करा, म्हणजे कोनिकल जो आहे तो तुमचा तो टाईट करा स्क्रू वगैरे. तीनशे आता ज्यावेळेस आता हे ऍग्रिगेट आहे कोन मध्ये घेतलेले म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेस काय करणार आहे तुम्ही ब्लोज देणार आहे. ब्लोज कशाद्वारे देणार आहे, मोठा रॅमर जो आहे 100 डायमीटर आहे त्याचा, बरोबर. आता तो जो आहे तो वरून किती हाईट वरून पाडणार आहे तुम्ही तर 380 प्लस ऑर मायनस 5, म्हणजे एक तर 385 किंवा 390 किंवा 380 हाईट वर. नंबर ऑफ ब्लोज करणार 15 वेळा. ओके, परंतु ब्लोज करत असताना 1 सेकंद कमीत कमी त्याच्यामधलं दोन्ही ब्लोज मधलं अंतर जे आहे ते 1 सेकंद पाहिजे. बघा आता ठीक आहे, त्याला लॉक करायचं वरती. पुन्हा नंतर आता खाली जी घेतलेलं सॅम्पल आहे त्याला लूज करा, म्हणजे जे स्क्रू आहेत त्याला लूज करा. आता ह्या सॅम्पलला काय केलेलं आहे आपण तर विथ द हेल्प ऑफ हॅमरने 15 ब्लोज दिलेले आहेत. ओके, आता 2.36 mm ची सीव घेतली, 2.36 mm ची सीव घेतली. त्यावरती तुम्ही काय करणार आहे तुमचं मटेरियल टाकणार आहे आणि सिविंग करणार, जे की हे केलेलं आहे. सर्क्युलर मोशन मध्ये सीव करा. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये सीव करा, म्हणजे चाळणीतून जे आहे ते मटेरियल पूर्णपणे जेवढं 2.36 पेक्षा छोटं असेल ते खाली पडेल तुमच्या पॅन. एक बाउल घेतला, म्हणजे एक छोटासा बाउल घेतलेला आहे, त्याचं वेट टिअर केलं म्हणजे सेम केलेलं आहे. ओके, आणि जे सिविंग झालेलं आहे 2.36 मधून पास झालेलं आहे त्याचं वेट घेतोय आपण. ठीक आहे, 2.36 mm सीव मधून पास झाले 25.3 ग्रॅम. बघा बी वेट ऑफ फ्रॅक्शन पासिंग 2.36 mm सीव, या 2.36 mm सीव मधून चाळणीमधून पास झालेलं मटेरियल त्याचं वेट घेतलेलं आहे 25.4 4 और 3 ग्रॅम. ओके, आता ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, सेकंड घेतलेलं वेट म्हणजे 2.36 mm सीव मधून पास झालेलं वेट डिवायडेड बाय पहिलं वेट, जे की आपण 3 लेअर मध्ये हे केल्यानंतर कॉम्पॅक्शन केल्यानंतर आलेलं वेट 357.7 ग्रॅम इंटू 100, म्हणजे ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू पण कशामध्ये येईल पर्सेंटेज मध्ये. पंचवीस पॉईंट थ्री डिवाइड बाय 357.7 इंटू 100 इज इक्वल टू आन्सर. बघा किती येतो 7.07%.
पहिलं ओव्हन ड्राय म्हणजे 4 तास ठेवल्यानंतर मॉइश्चर ओव्हन मध्ये तो घालवला, ड्राय गेल्यानंतर त्याचं वेट घेतलं. नंतर बी काय 2.36 MMCU मधून चाळणीमधून पासिंग झालेलं मटेरियल आफ्टर कॉम्पॅक्शन त्याचं वेट घेतलं. मग बी डिवायडेड बाय ए इंटू 100. ठीक आहे, सर्वांनी आता व्हिडिओ पाहिला असेल. व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात आलं असेल ऍग्रीगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू कशी काढतात. आता इथं आपण थेरॉटिकली पाहूया. बघा, दिस टेस्ट इज परफॉर्म टू फाइंड द टफनेस ऑफ स्टोन. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण इम्पॅक्ट करतोय ऍग्रीगेट वरती इम्पॅक्ट केल्यानंतर म्हणजे उद्या ज्यावेळेस तुमच्या रोडवरून तुमच्या व्हेकल्स पास आउट होणार आहेत, नंबर ऑफ वेळा एकाच जागेवरून जातील किंवा त्याच्यावरती काहीतरी लोड येईल, त्यावेळेस तुमच्या त्या ऍग्रीगेटची टफनेस काय ती चेक करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतोय, तर ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन. फर्स्ट लाईन जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट कशासाठी यूज होते, तर ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट टू फाइंड द टफनेस ऑफ स्टोन ऑफ ऍग्रीगेट. ओके, म्हणजे टफनेस चेक करण्यासाठी आपण ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट जी आहे ती यूज होते. रेजिस्टन्स टू हॅमरिंग इफेक्ट, सो दॅट इज सुटेबिलिटी फॉर द पेव्हमेंट कन्स्ट्रक्शन वर्क कॅन बी डिसाइड. ओके, म्हणजे जी तुमची ऍग्रीगेटचं टफनेस आहे त्या टफनेस नुसार तुमची ऍग्रीगेट जी आहे ती ठरवते की कशी आहे काय. तर त्यामध्ये 2 टेस्ट असतात, द ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट आणि द पेज इम्पॅक्ट टेस्ट. जी आहे ती आपण जी आपल्यासाठी आहे ती इम्पॅक्ट टेस्ट जी आहे ती पाहिलेली आहे. ठीक आहे, आता ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्ट मध्ये टेस्ट कशी बघा, प्रोसिजर पाहूयात आपण. थेरॉटिकल पार्ट त्याचा हा ऍग्रीगेट इम्पॅक्ट टेस्टर आहे. म्हणजे जी आता तुम्ही प्रॅक्टिकली पाहिली मशीन, त्याची ही डायग्राम आहे. हे हुक आहे ज्याच्यावरून तुम्ही 380 किंवा 385 mm हाईट वरून जो आहे तो 100 mm डायमीटरचा तुमचा हॅमर जो आहे तो सोडताय. तुमच्या कशामध्ये हे जे आहे ते कोनिकल फ्लास्क, त्यामध्ये 102 mm डायमीटर आहे त्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही 100 mm जे आहे ते हे करताय. त्याच्यामध्ये डेप्थ किती असेल तुमच्या ऍग्रीगेटची 50 mm असेल. बरोबर, एका कोन मध्ये घेतली होती आपण 50 mm, त्याचं ड्राय केलं, त्याचं सॅम्पल घेतलं. बरोबर, बघा इथं सांगितलेलं, इट कन्सिस्ट ऑफ अ सर्क्युलर बेस ओव्हर विच 2 vertical guide bars are mounted. The guide bars are connected at the top by a metal plate through which the adjustable stop bar for release of hammer and the locking pin operate. पिन आहे, तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये, पिनद्वारे आपण काय करतोय तर त्याला लॉक करतोय. परंतु प्रत्येक जो हॅमर आहे 380 हाईट वरून सोडतोय तो आणि पुन्हा वरती घेतोय, तो जो आहे तो एका सेकंदामध्ये एकदा कमीत कमी झाला पाहिजे. ओके, द हॅमर हॅव्हिंग वेट 13.5 to 14 kg. त्या हॅमरचं वेट किती आहे, एक तर 13.5 kg आहे किंवा 14 kg आहे. आणि तो जो आहे तो आपण वर्टिकल गाईड वरून खाली सोडतोय. The height of fall of the hammer can be adjusted to 380 plus or minus 5 mm. तुम्हाला टेपद्वारे त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तुम्ही टेपद्वारे त्यांनी मोजून पण दाखवलं तुम्हाला किती हाईट आहे, किती mm चा फ्लास्क आहे, किती डेप्थ आहे, ते सर्व पाहिलंय त्यांनी. 380 plus or minus 5. The cylindrical steel cup having internal diameter 102 mm. म्हणजे खालचा जो डायमीटर ऑफ हे आहे ते किती आहे, 102 mm. And depth 50 mm can be fixed firmly to the base. आणि ह्याची हाईट किती असेल, 50 mm. ठीक आहे, मग प्रोसिजर काय, 12.5 mm ची सीव घेतली. 12.5 mm च्या सीव मधून त्या चाळणीमधून आपण काय केलं, ऍग्रीगेट पास होते ती पाहिलं. ऍग्रीगेट पास झालेली तुम्ही काय केली, 10 mm च्या सीव मध्ये घेतली. 10 mm च्या सीव मध्ये राहिलेली ऍग्रीगेट जी आहे, जी पास झालेली ऍग्रीगेट तुम्ही काय केलं तर तिला 110 डिग्री सेल्सिअसला ओव्हन मध्ये ठेवलं किंवा 105 डिग्रीला ठेवू शकता. ठीक आहे, 4 तास ठेवलं. 4 तास ठेवल्यानंतर ती ड्राय झालेलं सॅम्पल आहे ते आणलं, ते बॅलन्स शीट वरती त्याचं वेट केलं. वेट केल्यानंतर काय केलं, नंतर त्यावरती 15 ब्लोज दिले विथ द हेल्प ऑफ युअर हॅमर. आणि हॅमर वरती ब्लोज दिल्यानंतर
ते ऍग्रिगेट काय घेतलं 2.36 mm च्या सीव वरती घेतलं. 2.36 mm च्या सीव वरती घेतल्यानंतर ते सिविंग केलं सर्क्युलर मोशन मध्ये. सिविंग म्हणजे चाळणीतून चाळलं. चाळणीतून चाळल्यानंतर जे 2.36 मधून पास झालेले त्याचं वेट घेतलं कशावरती त्या बाउलमध्ये आणि मग W2 डिवायडेड बाय W1 म्हणजे 2.36 मधून पास झालेलं त्याचं वेट डिवायडेड बाय W1 जे की ओव्हन ड्राय मधून सॅम्पल घेतलं होतं 4 तास आफ्टर ड्राय केल्यानंतर त्याचं वेट इंटू 100 ती असेल तुमचा ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यूचा फॉर्म्युला आणि काय असेल ते आन्सर जे असेल ते तुमचं कशामध्ये पर्सेंटेज मध्ये. बघा मग टाइप ऑफ पेमेंट आणि मॅक्झिमम ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू इन पर्सेंटेज. बिट्युमिनस सरफेस ड्रेसिंग साठी असते 30%, बिट्युमिन बाउंड मॅकेडम साठी असते 35% आणि सिमेंट कॉन्क्रीट बेस कोर्स साठी असते 45%. कोणाला काही प्रॉब्लेम ऍग्रिगेट इम्पॅक्ट टेस्ट मध्ये? सर्वांना लक्षात आले ऍग्रिगेट इम्पॅक्ट टेस्ट कशासाठी यूज होते? ऍग्रिगेट इम्पॅक्ट टेस्ट कोण सांगेल? टू फाइंड टफनेस ऑफ स्टोन. बोला काय म्हटलं? टू फाइंड टफनेस ऑफ स्टोन. ओके गुड. टू फाइंड टफनेस ऑफ स्टोन और ऍग्रिगेट. टू फाइंड टफनेस ऑफ स्टोन और ऍग्रिगेट साठी आपण कशासाठी यूज करतो तर इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट ऑफ ऍग्रिगेट यूज करतो. ओके गॉट इट ऑल ऑफ यू. व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओचं लिंक जे आहे ती मी शेअर करेल किंवा युट्यूबला तुम्ही ज्यावेळेस टाकाल ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट त्यावेळेस हा बेस्ट व्हिडिओ आहे. बाकीचे पण आहेत व्हिडिओ परंतु जो बेस्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे सर्वांना समजलं असेल आणि प्रॅक्टिकलला मे बी तुम्ही ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट काय बिट्युमिन टेस्ट पाहत असाल. तुम्ही पाहत असाल त्यानुसार तुम्हाला एक मॅन्युअलला ते टेस्ट ज्या आहेत त्या राईट डाऊन पण करत चला. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला टेस्ट आहे नेक्स्ट शेप टेस्ट. आता हे शेप टेस्ट जे असते ना त्या शेप मध्ये अँग्युलॅरिटी नंबर, फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स अशा टेस्ट असतात. म्हणजे काय फ्लॅकिनेस इंडेक्स टेस्ट असते, इलॉंगेशन इंडेक्स टेस्ट असते आणि अँग्युलॅरिटी नंबर थेरॉटिकल टेस्ट आहे त्याची काही हे नाहीये. पण प्रॅक्टिकली तुम्हाला फ्लॅकिनेस इंडेक्स काय आणि इलॉंगेशन इंडेक्स काय हे माहिती पाहिजे. फ्लॅकिनेस म्हणजे काय तुम्ही जी ऍग्रिगेट घेता त्या ऍग्रिगेटला बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो वाटल्यास. त्याची विड्थ चेक करणे. विड्थ चेक करणे म्हणजे फ्लॅकिनेस इंडेक्स चेक करणे कशाचा ऍग्रिगेटचा. ओके. आणि इलॉंगेशन इंडेक्स म्हणजे काय तर त्या ऍग्रिगेटचा लेंथ जी आहे ती चेक करणे. ठीक आहे. स्क्रीनवरती जे दिसतंय ते तुमचं कशाचं आहे फ्लॅकिनेस इंडेक्सचं इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. फ्लॅकिनेस इंडेक्स म्हणजे काय तर ह्या ज्या आहेत त्या ऍग्रिगेट याच्यातून पास होतात का मग याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस कॉलेजवरती याल वगैरे किंवा काय त्यावेळेस तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळेल. हे स्टीलचं असतं यावरती सायझेस दिलेले असतात. हे जे आहेत ना पूर्णपणे यावरती सायझेस असतात. समजा 2.36, 3.18, 4.75 समजा 80 mm, 40 mm अशा सायझेस असतात. म्हणजे याच्यातून तुमची ती ऍग्रिगेट पास होते का? जर ऍग्रिगेट 2.36 किंवा 1.18 मधून पास होत असेल तर त्याची जी फ्लॅकिनेस आहे ती 1.18 आहे. जर 2.36 मधून पास होत असेल तर 2.36 आहे. जर ती तुमची 4.75 मधून पास होत असेल तर 4.75 हे MM मध्ये सायझेस आहेत. ओके. आणि हे जे आहे ते लेंथ गेज. लेंथ गेज म्हणजेच काय तर इलॉंगेशन इंडेक्स म्हणजे यामधून तुमची ऍग्रिगेट म्हणजे लेंथ वाईज पास होते का बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती 10 mm, 2.5 mm काय समथिंग 12.5 mm असं जे आहे ते तुम्हाला त्यावरती दिसतंय बघा. तुम्हाला यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात तर तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल करताना वेइंग बॅलन्स लागतो, ऍग्रिगेट लागते, सीव्ज लागतात बरोबर. आता ह्या ज्या दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती ह्या प्रत्येक ज्या असतात त्या वेगवेगळ्या साईजच्या सीव्ज असतात. समजा खालची 300 मायक्रॉनची आहे वरची 600 मायक्रॉनची आहे
900 मायक्रॉन आहे, 1.18 mm, 2.36 mm, वरती गेला 4.75 mm, वरती गेला 12 mm, वरती गेला 30 mm, 36 mm, अशा ज्या आहेत त्या साइजेस ऑफ ऍग्रीगेट तुम्ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये शिकला असाल maybe. बघा हे जे आहे ते आता काय करतायत ऍग्रीगेट घेतलेले आणि ऍग्रीगेट जे आहे ते प्रत्येक ह्याच्यातून पास होते का, मग जी ऍग्रीगेट ज्याच्यातून पास होते त्या सीओ मध्ये तुम्ही ते ऍग्रीगेट जे आहे ते ठेवणार. ठीक आहे, म्हणजे त्याची विड्थ जी आहे ते तुम्ही यामध्ये चेक करता. बघा यामधून पास झाले, ती ऍग्रीगेट पास नाही झाली, ही पण ऍग्रीगेट नाही पास झाली, ही पण नाही आहे बघ, तर ती साईडला ठेवतायत. बघा जी पास होते ती खाली पडलेली दिसते तुम्हाला. ह्याचे 2 फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. नेक्स्ट लेक्चरला आणखीन एकदा मी तुम्हाला हे फ्लॅकिनेस इंडेक्स काय, इलॉंगेशन इंडेक्स काय आहे ती पूर्णपणे समजावून सांगतो. म्हणजे 2 फॉर्म्युले 350 इंटू लिस्ट लॅटरल डायमेन्शन और 1.8 इंटू मॅक्झिमम डायमेन्शन ऑफ इलॉंगेशन इंडेक्स, असे 2 फॉर्म्युले ते मी नेक्स्ट लेक्चरला थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल तुम्हाला आणखीन एकदा समजावून सांगतो. आता मला प्रेझेंट द्या, आपण थांबूयात.